नमस्कार मंडळी, आईचे किचनमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज मी कटोरी चाटची रेसिपी करत आहे। तर त्यासाठी उकडून घेतलेला आहे एक बटाटा स्मॅशरने मी एकदम बारीक करून घेत आहे। चटपटीत चवदार तोंडाची चवडणारी अशी कटोरी चाट एकदा करून बघा बरं का माझ्या पद्धतीने। हे पनीर आहे। माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। आईचे किचन ह्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आता हे आपण घरीच केलेल्या कटोऱ्या आहेत आणि थोडे कोन तयार करून घेतलेले आहेत मी। आणि हे नमकीन पण मी घरीच केलेलं आहे। ह्यात थोडासा फूड कलर वापरलेला आहे, हिरवा आणि पिवळा। आता ह्या चाट कटोरीत आपण हा वापरणार आहे। आता ह्या अशा कटोऱ्याला आपण एकसारख्या लावून घ्यायच्या। ओके, आता हे लावून झाल्यानंतर आपण ह्या जो मसाला घालणार आहे तो सगळा योग्य प्रमाणात घालून घ्यायचा। हा चिरलेला कांदा आहे। कांद्याचे 2-2 पीस घालायचे प्रत्येक कटोरीत। माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आता कांदा घालून झाल्यानंतर हे पनीर आहे, हे पनीर घालायचे थोडे थोडे सगळ्यातच अर्धा टीस्पून। हे बारीक केलेले बटाटा, आपण जो बटाटा बारीक करून घेतलाय तो पण घालायचा। ह्या सगळ्या साहित्यामुळे हे पोटभरीचं पण होते आणि तोंडाची चव वाढणार असं पण होते। बरं, एकदा ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। असं हे बटाट्याचं मिश्रण आपण सगळ्या कटोरीत भरून घेतलेलं आहे। आता थोडंसं तिखट मी ह्यातून घालत आहे। कोणाला स्पायसी आवडत असेल तर जास्त घालायचं, चाट मसाला आवडत असेल चाट मसाला घालायचा। ही कोथिंबीर अगदी छान अशी ही तयार होते बरं का। सगळंच हे सगळं घरातच केलेलं आहे आपण, विकतचं काही नाही यातून। आता ही फळं, हा पेरू आहे, एक डाळिंब आणि एक तुमचं ॲपल सफरचंद। आता ह्याचे छोटे छोटे स्वच्छ धुवून छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। आता सगळे पीस हे मी ह्या कटोरीत घालत आहे। बाहेरचं काय तर खाऊन पोट बिघडून घेण्यापेक्षा सगळ्या वस्तू आपण घरातच केल्या की त्या फारच हेल्दी आहे आणि खायला चविष्ट होतात। आता हे डाळिंबाचे दाणे आपण घालून घ्यायचे। योग्य पद्धतीनं योग्य प्रमाण वापरून कोणतीही गोष्ट, हे मीठ आहे बरं का, आपण जर तयार केली तर ते अतिशय उत्तम आणि उत्कृष्टच होते। बरं, दही, हे दही घरीच लावलेलं आहे, आंबट दही वापरू नका। आता दिवस पावसाळ्याचे आहेत, गोडसं दही आहे, हे तुम्ही चवीपुरतं टाकून घ्यायचं। आता हा कोन पण त्याच पद्धतीने भरून घ्यायचा। चाट कटोरी करताना कोनपेक्षा कटोरीच छान वाटली मला, कारण कटोरीत सगळे सामान म्हणजे व्यवस्थित अगदी इझी बसते। ह्यात कसं थोडीशी जागा अपुरी किंवा मग तळताना ते मोठं कोन केलं तर तळता येत नाही। अशी ही चाट कटोरी खाण्यासाठी अतिशय अप्रतिम आहे। बरं, एकदाही तुम्ही माझ्या पद्धतीनं करून माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।